मित्रांनो, मी आज तुम्हाला मराठीतले विरामचिन्हे दाखवणार आहे. तर विरामचिन्हे कोणते तर आपण लक्ष देऊन बघा. इथं आहे 1 नंबरला पूर्णविराम, अर्धविराम, स्वल्पविराम, अपूर्णविराम, प्रश्नचिन्ह, एकेरी अवतरण चिन्ह, दुहेरी अवतरण चिन्ह, उद्गारवाचक चिन्ह, संयोग चिन्ह. तर हे चिन्ह जेव्हा लिहितात वाक्यामध्ये ते कशा पद्धतीने, हा आहे पूर्णविराम, एक डॉट, अर्धविराम, डॉट त्याच्या खाली स्वल्पविराम, त्यानंतर हा स्वल्पविराम, त्यानंतर अपूर्ण विराम, त्यानंतर आहे हा प्रश्नार्थक चिन्ह प्रश्नचिन्ह, त्यानंतर एकेरी अवतरण चिन्ह. समजा दादा हा शब्द लिहिला तो महत्वाचा असेल तर दादाला अवतरण चिन्ह. अति महत्वाचा दादा जर शब्द आपल्याला असेल तर त्याला हे अशा पद्धतीने दुहेरी अवतरण चिन्ह. उद्गारवाचक चिन्ह सरळ रेष त्याच्या खाली एक टिंब आणि संयोग चिन्ह म्हणजे ही आडवी रेष. अशा पद्धतीने हे मराठीचे उद्गारवाचक चिन्ह विराम चिन्हे आहेत. आपल्याला आवडला असेल व्हिडिओ तर नक्की लाईक करा.